आनंद झालेला आहे सगळीकडे, पुष्पवृष्टी झालेली आहे, विजय मिळवलाय. विजय मिळवल्यानंतर काय होतं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इलेक्शन मध्ये आपण बघतो, परीक्षेमध्ये बघतो, सगळीकडे बघतो, विजय हा विजय असतो. अबीर गुलालची उधळण सुरू आहे सगळीकडे. प्रभू रामचंद्रांचा जय जयकार होतोय. किष्किंधेचे वानर सेना, असुर सुद्धा असतील, गंधर्व असतील, सगळेजण प्रभू रामचंद्रांचा जय जयकार करतायत. मात्र हनुमंतराया मात्र गप्प आहेत, कारण त्यांना ओढ लागली ती फक्त प्रभू रामचंद्र आणि सीतेच्या मिलनाची. सीतामाईची प्रभू रामचंद्रांबरोबर कधी भेट होते याचा औत्सुक्य आहे त्याला. आणि म्हणून प्रभू रामचंद्र आपल्याला कधी आदेश देतात याकडे त्याचे लक्ष लागले. आणि एवढ्यात प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायांना बोलावून घेतलं आणि म्हणाले, सख्या हनुमंता, जा सीतेकडे जाऊन तिला माझ्याकडे घेऊन ये. और सुद्धा हनुमंतरायाला अत्य आनंद झालेला आहे, कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोठं योगदान आहे रामायणामध्ये हनुमंतरायांचं. सीतेचा शोध लाविला, द्रोणागिरी आणला, अनेक कामं केली. आणि म्हणून हनुमंतराया ही सर्वात महत्वाची देवता आहे, महत्वाची युद्धामधला एक प्रमुख आहेत सेनानी. हनुमंतरायाला आदेश मिळताच तडक तो सीतेकडे गेला. सीतेला वंदन करून म्हणाला, सीतामाई, आज आनंदाचा दिवस आलेला आहे, कारण आज प्रभू रामचंद्रांची आणि आपली भेट होणार आहे. आणि प्रभू रामाने स्वतः मला आपल्या समोर येऊन मला आपल्याकडे आणायला सांगितलेलं आहे. सीतेला केवढा आनंद व्हावा. 6 महिन्यांचा प्रदीर्घ काळ लोटलेला आहे. तेव्हा काय मोबाईल नाही, वायफाय नाही, काय नाही, व्हिडिओ कॉल नाही, त्यामुळे मुखकमल सुद्धा दिसलेलं नाही रामांचं. आणि हॉस्पिटल मधून जेव्हा डिस्चार्ज मिळतो, डॉक्टर सांगतात तेव्हा किती आनंद होतो पेशंटला, तसा आनंद झालेला आहे. सीतामाई म्हणते, आता डिस्चार्ज मिळाला, आपण आता अयोध्येला जाणार आणि प्रभू रामरायांची म्हणजे स्वामींची भेट होणार. सीतामाई म्हणते, सख्या हनुमंता, तुझे हे बोल मला अमृतासारखे वाटताय. चल चल निघ, मला सत्वर तुझ्या प्रभू रामचंद्रांपर्यंत यायचंय. विभीषणाकडे हनुमंत गेला आणि विभीषणाकडे आज्ञा मागून सीतेला नेण्यासाठी हनुमंत तयार झाले. आणि विभीषणाची पत्नी म्हणजे सर्मा आणि मुलगी त्रिजटा, दोघी असुर असल्या तरी सीतामाईच्या पक्षातल्या होत्या, रामाच्या पक्षातल्या होत्या.